जो सिद्ध दिशेला जातो तो भेदात अडकत नाही, तो वादात अडकत नाही आणि कुणाच्या नादात सुद्धा. हो, कालच सांगू तुम्हाला. ब्रह्म काय केलं म्हणजे? ब्रह्म कुणाच्या नादात पडलं? मायेच्या. बरोबर. त्याची काय केलं? ऐकलं? सुई व सुई पूर्वीच्या बाया त्या सुया कुठे ठेवतात? लावणीला अडकून ठेवते त्या पहिल्याच्या बायका. आता त्या बायला कुठं सुई आणखी आहे? उभे हिंडल्या. आता त्या बायाकडे काय राहिले? आता ते म्हणत की नाही, बाया म्हणायला लाज वाटला आता ह्या काळातल्या बायाला. ते काय केलंय? सुईच्या नादाला दोरा लागला. सुईच्या नादाला कोण लागले? दोरा. दोरा म्हणजे कोण आहे? ब्रह्म आहे. लागले नादाला कोणाच्या? मायेच्या. मला हे म्हणायचं. मग काय माया अशी चतुर आहे महाराज. माया अनेकाला हाती आली नाही. आणि काय कोणाच्याच हाती लागली नाही, तिचं नाव माया आहे. मायाच नाही तर हाताला लागण्याचा प्रश्नच नाही. हो, मुळात कोण नाही? माया नाही. माया नावाची काही वस्तू नाही. माया पंचदशी मध्ये विद्यारायण स्वामी म्हणतात, माया तरी नैवम. माया नावाची काही वस्तू नाही, माया नावाचे काही ठिकाण नाही, माया ठिकाणचे काही पेट नाही, आणि माया ठिकाणचे काही गाव नाही. माया म्हणजे तरी काय? तुम्ही माया 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 रात्र दिवस वरडोळ्याचं काय? महाराज म्हणले मायाच नाही. ती सुई काय केली? पहिल्याच्या म्हाताऱ्या बायका गोधड्या वावायला घेतल्या, गोधड्या शिवायला. नाही का? त्या गोधड्या शिवायच्या याला काय झालं? गोधडी शिवताना त्या दोऱ्याला ववली, त्याच्यात शिवली गोधडी. बरोबर. गोधडी शिवणं झाल्यावर गोधडीत सुई आहे का गोधडी दोरा आहे? सुई कुठं आहे? वरून तमाशा बघू लागली. बघ माझ्या नादाला लागली की असं होते. आता नातू मुततय, म्हातारा थोकतय, कोण तुडवते, कोण हागते, काय पता नाही. तुला लय नाद होता ना? कोण म्हणाली? सुई. बसला अडकून विचार. आता कशामध्ये? गोधड्यात. म्हणजे मायात अडकला की दुःखाला कारण होतो, आणि ते दुःख मरेपर्यंत सुटत नाही. तस ही माया आहे, लटिकी आहे. तस मायाही नाही, उपाधीही नाही कुणाच्या ठिकाणी, तर साधूच्या ठिकाणी. जो साधक सिद्ध दशेला प्राप्त झाला, जसा सूर्याच्या ठिकाणी काय नाही? अंधार नाही. सूर्याला अंधार माहित नाही, सूर्य उगवत नाही आणि सूर्य मावळत नाही. कुठे मावळते सूर्य? सूर्य मावळत नाही. आणि मग आता 4 कशी वाजले? मग अंधार तर संध्याकाळी सोडते अंधार. काहीतरी एक सांगाव. त्यानं स्वयंप्रकाशित आहे, मग रात्रीला कुठे जाते? त्याची ड्युटी संपते का? हो, दिवस कुठे गेला रात्रीला? कोण्या गाडीने गेला? त्याला न्यायला का विमान येतंय, का ट्रक येते, का ट्रॅक्टर येते, का ट्रॉली येते? नेमके काय प्रसंग आहेत? अंधकार कुठून येतो? कुठे आला का? अहो, हीच पृथ्वी फिरती. ही पृथ्वी सूर्याच्या भोवतात
फिरते आणि तुमच्या भागात आड आली की तुम्हाला अंधार येतो. तसं उपाधी तुमच्या आड आली की तुम्हाला अंधार आहे. एरवी तुम्ही स्वयंप्रकाशित आहोत. सूर्य उगवत नाही, सूर्य मावळत नाही. जीवाची जीवदशा झाली की त्यात अज्ञान नाम अंधकार आहे. तर ज्ञानोबा या काय सांगतात, रात्रीच्या घरी जरी सूर्य गेला, रात्रीच्या घरी सूर्य जातो का? हे शक्य आहे? सूर्य उगवल्या बटन दाबल्या दाबल्या अंधार नाहीसा होतो आणि तिथं मुक्कामाला गेला. कोण? सूर्य. असं होईल का? शक्यच नाही. असं असेल तर मग बघा बाबा, म्हणजे तुम्ही जसं सूर्याच्या घरी रात्रीच्या घरी सूर्य मुक्कामाला थांबत नाही, म्हणजे सूर्य रात्री नावाची त्याला माहित नाही. बर, रात्र झाली, कुठून आली? सूर्य मावळा ठीक आहे, पण आता रात्र आली. काय म्हणतात? रात्र काळी घागर काळी यमुना जळवो काळे ओ माय. गोदावरी बाई म्हणजे गोळावी. रात्र काळी घागर काळी यमुना जळवो काळे ओ माय. बिलावर काळी. हे काळेपणा काय आहे? आणि दुसरी गोष्ट काय ते कंठी धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. कोणचा मणी? अहो, घागरही काळीच आहे, रात्रही काळीच आहे आणि यमुना जळही, देवही काळाच आहे. कसा आहे देव? त्यानंदाच्या पोराने माझी नत चोरली, त्या काळ्या कृष्णाने बाया हराम खोराने. नंदाच्या पोराने माझी नत चोरली. काळा कृष्ण तो काळा आहे, निस्ताच काळा नाही, ठाईचा तो काळा. कासा काळा आहे, जिकडे जाईल तिकडे तो काळा आहे. कसा काळा आहे? तिकडं कसं आहे? काळाच आहे. तिथं ज्या त्या स्थितीला गेलेली गवळण म्हणते, पाण्याला गेलो यमुना जळ काळी ओ माय. घागर घेतली पाण्याला, घागर काळी. बिलावर काळी, तिची चिंबळी काळी झाली. कारण का? जिची वृत्ती अंतर्मुख झाली, परमात्म स्वरूपाशी एक झाली, मग तिला जग ब्रह्म दिसत. पाहिल त्याला तेच दिसत. ते कुणाची स्थिती आहे? साधूची स्थिती आहे, साधूची. तसं बाबा, परितमाच्या विसरा न जोडेची दिन करा, रात्रीची आघारा गेलिया. ज्ञानोबा सांगतात, सूर्याला रात्रीच्या घरी जाऊनही अंधकाराचा लाभ कधीच होत नाही. सूर्य रात्रीच्या घरी गेला म्हणे, पण त्यानं रात्र बाबा म्हणून तिच्या घरला गेला. रात्र त्याला भेटली असेल. तुम्हाला तुमचं सांगू का? एक माणूस मला मग लई झोप येते, लई झोप येते. येतीच कशी मी बघतो. मला झोप बघण्यासाठी डोळे फाडून बसले. आपल्यातलं उदाहरण सांगू. लई येते लोक म्हणतात, लई झोप येते, पण येते कशी बघतो मला. कोणी कोणी येते, कशी येते? आता कशी येते? आली की आधी मुंडी मोडीते. तिनं आली की ह्याला झोप येते, त्याला कुठं बघते? तिला दिसते का?
आधी मडक्यावर येऊन बसते. नाही 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 लईचा महाराज रात्री सांगतात, कोणते महाराज झोपीचं सांगतात. त्याला ती झोप तर कशी आहे बघा म्हणून गेला. मला काय सांगायचं, जसा सूर्य रात्रीच्या घरी जाऊन सूर्याला जसा अंधार प्राप्त झाला नाही बर का, तस झोपलेला माणूस किंवा झोपणारा माणूस लई झोपीने त्रास दिला. आता बघतोच तिची म्हणून बसला. 4 वाजे कोणा बसला झोपच आवरणार, ती मधूनच तयार होती. बाहेर कुठे येणार आहे का वाजत वाजत येते का. अशी आली महाराज धाड पुण्या पडली आणि हालविले तर उठलं. आता कस करावं, ह्यानं पार न धरला त्याला बघतो म्हणून. बाई आली हलवला, रे काय झालं. अगं त्याचा झोप गेली का. अगं झोपीसाठी तर मी एवढं तरफो लावतो म्हणून, कुठे गेली आणि आली कुठून गेली कुठं ती कळत असते काय. तसं कितीही अभ्यास केला तर झोप तुम्हाला दिसत नाही. तसं सूर्याच्या घरी रात्र दिसत नाही. सूर्य स्वयंप्रकाशित आहे. सूर्य कसा आहे, स्वयंप्रकाशित आहे. तसं माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तर रात्रीच्या घरी जरी सूर्य गेला तरी सूर्याला रात्र भेटायचीच नाही. तसं साधूच्या ठिकाणी कसल्या प्रकारचा द्वैत भेटतच नाही. जिथं द्वैत नाही तिथं साधुत्व असतं, जिथं भेद नाही तिथं साधुत्व असतं. जिथं अद्वैत स्थिती आहे त्याला अद्वैत ब्रह्म म्हणतात. त्या स्थितीत गेला की त्या स्थितीत गेल्याच्या नंतर भेद नावाची वस्तू नाही, भेटतच नाही. जसं सूर्याला रात्र कळली नाही, दिसली नाही, सूर्याला रात्र नावाची वस्तूच नाही. सूर्याला दिवस नाही, सूर्याला रात्र माहित नाही, आणि सूर्य उगवतोय त्याला बी माहित नाही. तो उगवतही नाही, मावळतही नाही. बर का. तसा साधू भेदातही नाही, अभेदातही नाही. भेदा आणि अभेदाच्या पलीकडच्या स्थितीत जातो तो साधू असतो. त्याला साधू म्हणतात. विश्व ब्रह्म दिसत त्याला साधू म्हणतात. कशाचा तरी आशात, कशाच्या तरी लोभात, कशाच्या तरी पाशात पडतो तो साधू नसतो. तुम्हाला मगा सांगितल्याने चिरगुटी बांधून वाढविले ओठ आणि ग्रहाचा बोभाट जगा माझी. तसं साधुत्वाचं बोभाट या जगात झालेलं आहे. पण खरं वास्तव सुख कुठं नाही. वास्तव सुखाची गरज असेल तर अशा स्थितीला पोहोचणाऱ्या साधूच्या सानिध्यात राहावं. तर अशा स्थितीची गरज राहण्यासाठी तुकाराम महाराजच देवाला मागतात. देवा, जनाबाई सुद्धा म्हणतात, देव आईशा संता शरण जावे, जनी मने तया द्यावी. अशा संताकडे शरण जा की त्या संताच्या ठिकाणी कसल्या प्रकारचा भेद नाही. जसं ज्ञानोबराय वर्णन फार गोड करतात. अरे बाबा, रात्रीचा व सूर्याचा संबंध जुळत नाही, तसे अज्ञानाचा शोध घेण्याकरिता स्वतः ज्ञानरूप आत्मा जरी निघाला तरी अज्ञान सापडायचंच नाही. मुळात काय नाही भाऊ, अज्ञान नाही. अज्ञानाचा जर शोध घ्यायला जरी आत्मज्ञानी जरी निघाला तरी अज्ञान नावाची वस्तू नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, ही जर तुम्हाला गोष्ट सत्य वाटली तर तुम्ही अज्ञान खरं माना बर का. काय गोष्ट आहे, वांजेची पुत्र. कुणाचे? वांजेचे पुत्र. आता वांजेचे पुत्र म्हणायला शोभत का हो? वांज म्हणतात तिला पुत्र कसे असतील?
आणि त्यांनी मिटिंग घेतली. कुणाच्या पोराने? वांजेच्या. वांजेला पोरग आहे का? वांजेला पोरग नाही, मिटिंग घेण्याचा काय प्रश्न आहे? जसं वांजेला पोरग नाही तर ती मिटिंग घेऊ शकत नाही. जसं वांजेला पोरग नाही तसं साधूला अज्ञान नाही. नंबर 1. नंबर 2, आणि मग त्या पोरेने घेतली मीटिंग. या ज्ञान सांगू लागलो. ज्ञानोबा तेच सांगतात. हुडकीत गेला. कोण हुडकीत गेला? म्हणून रात्रीचा सूर्याचा संबंध जुळत नाही, तसेच अज्ञानाचा शोध घेण्याकरिता स्वतः ज्ञानरूप आत्मा जरी निघाला तरी अज्ञान सापडणार नाही. स्वतः. मी तेवढंच सांगणार आहे, आता आपल्याला टाइम झाला. तर त्या पोराने, कुणाच्या पोराने? वांजेच्या. समजून घ्या बरं, पक्क जाणार ठेवा. आणि त्यांनी घेतली मीटिंग. मीटिंग घेतल्याच्या नंतर मग आता तिथं काय ठरली कमिटी. कोणाच्या पोराची? बर, हे सोडायचंच नाही आता. मीटिंग घेतली, मग कोण अध्यक्ष झाले, कोण उपाध्यक्ष झाले, कोण सचिव झाले, झाली कुठाने. मग त्याची कमिटी ठरली. कुणाच्या पोराची? वांजेच्या. असं. आता मीटिंग झाली, कमिटी ठरली. एकानं म्हणलं बाबा अरे आता तुमची मीटिंग झाली बरोबर आहे, पण आता उद्या एवढे जर लोक आपले आले. कोणाचे लोक? सगळे पोरं कुणाचे आले? वांजीची आली का? कैशी जन्मपत्रिका नदीनी भूमिका. वांजीच्या लेकराची पत्रिका कोण काढले का? आणि मूळ नक्षत्रावर निघाले का? कुणाच्या मुळावर हाय त्याची पत्रिका आहे? अरे काय चाललंय मग तुमचं? अज्ञान अज्ञान म्हणून रात्रंदिवस बोंबवलेले महाराज लोक. तुम्हाला वाटलं तर हे सत्य माना. ज्ञानोबाचं मत काय? तुम्हाला ह्या गोष्टी मी म्हणतो तेवढ्या जर खऱ्या होतील, मग तुम्ही अज्ञान माना, अविद्या माना आणि हे सगळं माना. तर मीटिंग घेतल्याच्या नंतर एकानं म्हणलं नाही हो, मला एक वांजेचं पोरग उठलं आणि बघा मला फार मस्त हे डेकोरेशनचं काम येते म्हणलं. मी कॉन्ट्रॅक्टर आहे, माझ्याकडे लई सामान आहे म्हणला. कुणाचं पोरग? माझ्याकडे काय आहे? हे टेंटचं सामान भरपूर आहे म्हणला. एक वांजेचं दुसरं पोरग उठलं, अरे म्हणला नुसत्या लाकड्याला पट्ट्या बांधून उभा करशील म्हणला. त्याच्या म्हणला मग अरे जे भी मंडप होईल कला कुसरीचा मांडव राहील. म्हणजे जे बी मंडपाला लाकडं येतील, जे बी मंडपाला खांब येतं सश्याच्या शिंगापासून होईल. कशापासून? शिकायला हाय का सश्याला शिंग? असा मांडव करीन म्हणजे जे बी होतील कला कुसरीचा मांडव बनली. पण कशाचा बनेल माहित आहे? जे बी लाकूड आणेल ते सश्याच्या शिंगापासूनच तयार केलेले. सश्याला शिंग नाही आणि वांजेला पोर नाही. खरे काही तुम्ही कुणाला सांगू लागले अज्ञान? कोणाला सांगू लागल्या माया? काय चाललंय खेळी? ज्ञानोबा आहे म्हणतात. पोट भरून घ्यायचे लक्षण नाही झालं. 5-5 हजार पाकिटे तुमच्या बापाने ठेवले. लाज वाटते जीवाला. कशाचा पत्ता नाही, निघाली बोललं सांगायला. सूत्र कळणार, संगती कळणार, अन्वय कळणार, कशाला काय म्हणावं कळणार, शास्त्र सांगायचं. झालं बाबा. त्याने मला तुझं काम झालं. कशाचं? टेंटचं. अरे बाबा आता एवढे झाले पण काय करता आता? हे तुमचं काम झालं म्हणले, साऊंड सिस्टीम टेंटचं काय असेल ते भांडे बर्तन. पण आता जेवणाचं कसं करावं लागेल? एवढे लोक आले जेवायला तर. पण ते बी खरंय मुलं. एक दुसरं उठलं. कुणाचं पोरग? बर.
दुसरं पोरग उठला, अहो म्हणला मी मोठा आचार्य आहे म्हणला, माझ्याकडे मोठी मोठी ऑर्डर असतात मला लग्नाचे न्यायचे त्याचे, मी लय भारी कलाकार म्हणला, आणि माझ्याकडे खूप माणसं बी आहेत म्हणला. चालेल म्हणला. एकाने मला होय हो पण उगाच कन्या केल्याने करशील मला. म्हणला अरे बाबा म्हणला जे बी पदार्थ होईल असलं तसलं करणार नाही म्हणला. जे बी पदार्थ होईल आणि ते पदार्थ काशवीच्या तुपात होईल. कशात होईल कळलं मी बोलले ना. वांजेला पुत्र नाही, सश्याला शिंग नाही, आणि काशवीला दूध नाही. हे तीन गोष्टी जर तुम्हाला सिद्ध करता आलं तर आज्ञा सिद्ध करा, माया सिद्ध करा. माया तरी नैवम पंचदशीकाराने विद्यारायण स्वामीने माया नावाची वस्तू सांगितली. आभास म्हणजेच माया आहे, आभास म्हणजेच अज्ञान आहे. बरं, माया नावाची काही वस्तू नाही, माया नावाचं काही गाव नाही. तसं वैकुंठ सुद्धा नाव गावच नाही, वैकुंठ सुद्धा कुठलं नगरी नाही. वैकुंठ म्हणजे काही कोणतं गाव नाही. पण तुम्हाला सांगणाऱ्यानं तसं सांगितलं. वैकुंठ कशाला म्हणावं? वैकुंठ नाम अद्वय स्थिती आणि आनंद स्थिती. जो आनंद अद्वय स्थितीत राहतो त्या स्वरूपाशी एक होतो, त्याच नाव वैकुंठ असतं. गौरी गावाची होत जे निरामय स्थिती आहे तिला म्हणतात आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगी याचे, योगी असं जे निज ध्येय आहे तिचं नाव निरामय स्थिती आहे, आणि त्या स्थितीत राहतो त्याच नाव वैकुंठात. म्हणून म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणाशी. निरामय स्थितीत राहणं, ब्रह्माशी एक होणं आणि परमात्म्याशी एकरूप होऊन परमात्म स्वरूप होणं, त्याच नाव वैकुंठात. वैकुंठ सर्वत्र वैकुंठ. ज्ञानोबा काय प्रमाण आहे खाके पडे? सर्वत्र वैकुंठ केले असे. काय केले असे? हे सर्व जीव वैकुंठ केले असे. तुम्ही कुठं आहात आता? वैकुंठात. पण तुम्हालाच माहित नाही. मी फार्माला थांब, फार्माला नाही, मी कुठं वैकुंठात. सर्वत्र वैकुंठ केले असे. सर्वत्र वैकुंठ आहे. तुम्ही त्या स्थितीत गेले म्हणजेच वैकुंठात गेले. उभे काय कधी सांगायचं? तुम्हाला खरं वाटतं का आता वांजेला पुत्र आहे का? नाही. सश्याला शिंग आहेत का? नाही. आणि काशवीला दूध नाही. माऊली म्हणतात आणून कासवीचे तूप भरू आकाशाचे माप. कुणाचं तूप आणि? कासवीचं तूप आणीन. पण किती आणीन? अरे आकाशाचा माप करेन आणि त्याच्यात तीच कासवीचं तूप भरून. आता काय चाललंय तुमचा खेळ? माऊली ज्ञानोबरायचं वाङ्मय इतकं सुंदर आहे ना, पण घेणारा तसा लागतो आणि देणाराही त्याच अधिकाराचा लागतो तर जमते. उग फटफट पसारा मांडायचं नाही. जीवाला जे लागते तेच देव. काय देव? जीवाचं कल्याण ज्याच्याने होत ते देवा. सासू काही केली म्हणून सुनीकडे गेली. आता हेच चालेल. माय माझी बाप माझा लाता घालायला माय बापाला भडवीचे आणि माय बापाचं नाव सांगायचं. इथं रातभर हरिपाठ करायचं, वेळभर हरिपाठ करायचं. माय बापाला कुणाच्या घरी सोडली? लाज वाटते का जीवाला? हा, इथं नाचून कीर्तन करून उड्या मारून जमणार? माय बाप कुणाच्या घरी ह्याचा विचार करावा की नाही त्यांनी?
काय चाललं हे उघडला टीका व्यवहार आहे हो. त्याच्यासाठीच म्हणला लय बी करून ठेवू नका, उद्या आपल्याला तसं होऊ नये म्हणाला. आपल्या डोळ्यानं आपण बघू केलंय, त्याच आपण बी थोडं विचार करावं. अरे पहिला आपल्या टेकत काय चाललंय, उद्या आपली हाल कशी होईल याच्यासाठीच करणार. किती दिवस तेच कर बसू, किती दिवस करणे. एकट्याला सप्ताह झाला की उद्या दुसऱ्या सप्त्याला जाऊ गुप्त का हे नाही ना अखेरला. एवढं करून बापू पोरं जर उद्या पोचना गेले तर कसं करणार आहो. आत्महत्या करायची येते आत्महत्या. का बरं? तुम्ही कुणाचे यजमान गेले नाही, तुम्ही कुणाच्या पुढे हात पसरला नाही, रात्राचा दिवस केला, दिवसाच्या रात्र केली, मेहनत केली, संसार एवढा मोठा थाटाचा केला, पण आपत्ती जर बेकार निघाले त्या काळाला तुम्ही काय करणार. खरे माझीच लेकरू खरं आहे, एवढा मांडव खरा आहे. कशाचा मांडव केला? सश्याच्या शिंगाने कला कुसरीचा केला. सश्याला शिंग नाही, काशवीला तूप नाही, आणलो तर आणलो किती आणीन, आकाश भरल एवढा आणीन. आकाश कोणाला माहित आहे कुठं आहे? त्याला मुळात काय नाही. त्यानं काय म्हणते, आणून कासवीचे तूप भरू आकाशाचे माप, आकाशाचा माप करेन आणि एवढे लाडू करीन तुपाचे की बोलायचं कसं केली काय नाही. तुम्हाला वाटलं तर बघा बाबा जा जेवायला, बघा जमलं तर. तुम्हाला जेवण होत नाही, सत्यात राहायला काय मरपटकी आली काय? म्हातारे झाले तरी तिकडच ओढ आहे. अरे काय राहिले आता, करायच्या वेळा केली की तुमची जबाबदारी होती, केली ठीक आहे, आता काय करणार आहे. तरी पण नाही हो जमणार. पोरग ते लोकांचं पोरग राहायचं ना बघा माझ्याशिवाय. तुला बिस्किट काय मिळतात म्हणणार. तसं बाबा मला काय सांगायचंय, काशवीला काय नाही, तूप नाही, सश्याला काय नाही, शिंग नाही, आणि मुळात वांजेला मुलगा नाही. एवढे गोष्टी जर खऱ्या असतील तर तुम्ही अज्ञान खरं माना, मग तुम्ही रात्र खरी माना, तुम्ही अविद्या खरी माना. हे सगळ्या गोष्टी खऱ्या नाहीत, पण तुम्हाला वाटत्यात खऱ्या, पण खऱ्या नाही. तेवढं झालं. मग आता बाबा एवढं स्वयंपाकाचं सगळं झालं, मग आता ह्या डोक्याला जेवाय कोण वाढेल म्हणजे काय येण्यावं का म्हणलं ना. आपल्या बायका काय काम करतील म्हणलं एकानं, ह्याला बाई काय असते खबर काय बाजार. मग तुम्ही नागल्या कोणाच्या नादाला, तुम्ही कोणाच्या नादाला नाही, हे सगळं खोट आहे. मग लागले कोणाच्या नादाला आपण. ह्या संसार खोटा आहे, खोट्याच्याच नादात खोडलो, पण आम्हाला अजून खऱ्याचा वस्तूचा पत्ताच लागला नाही. होय पाटील, आहे का पत्ता? संसार आहे का? संसार एक झाला होता, हे तव समोर मिथ्येवार्था, मागे होईल पुढे कल्पांती घडेना. प्रपंच एक निस्ते समूळ मिथ्येवार्था, प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्येवार्था, मागे पुढे होईल मागुता कधा काळी घडेना.
हे कधीच संसार नावाची वस्तू नाही. उगाच तुम्ही डोक्याला लावून घेतले, माझं पोरग माझं नातू. नातू शिकायला जातो त्याला आणायला लागतो, मला तिकडं जावं लागतं बोंबल. अरे काय चाललंय? तुकाराम महाराज म्हणजे संसाराच्या नावे घालून या शून्य वाढविता पुण्य धर्म केला. ह्याच्यावर आम्हाला शून्य टाकायचं आहे. काय म्हणून टाकायचं? सश्याला शिंग नाही, नाम संसार नाही. वाजेला पुत्र नाही, नाम संसार नाही. काशवीला तूप नाही, हे खोट आहे, तसा संसार खोटा आहे. आणि त्या सुना वाढायला निघाल्या. कोणत्या साड्या घालून? आता कोणत्या निघाल्या? नवीन घेतले नाही? नाही, नवीन कोणत्या कोणत्या निघाल्यात की आता? माग तर ते कोणत्या निघाल्या, कुछ कुछ होत आहे. आता काय काय होते कुणाला माहित. होय हो, तर साडेचं नाव काय होतं मग? कुछ कुछ होत आहे. आता काय होते ती मला काय सांगायचं तर. आणि त्या बायका साड्या घालून निघाल्या. खरी असतील का ती बायका? ते सगळं खोट आहे, तसा प्रपंच खोटा आहे. ज्ञानोबराय तेच म्हणतात, परे तमाच्या विचारा न जोडेची दिनकरा, रात्रीच्या घरा गेल्यावरही. जसं रात्रीच्या घरी सूर्य गेला तर तो मुक्काम करू शकत. जरी सूर्य रात्र हुडकीत गेला, किती डोळ्या जातील त्याच्या. तसं तुम्ही अज्ञान हुडकायला गेल्या, तुमची 17 पिढ्या जातील. अज्ञान नावाची वस्तूच नाही हो. काय तुम्ही चालवलंय? मुळात अज्ञान नाही. अज्ञान नावाची वस्तू नाही, प्रपंच नावाची वस्तू नाही. संसार हा आहे जन्म आणि मरण, याचं नाव संसार आहे. आणि संसारी जन्मिले याची लागे, याची लागी संसारी जन्मिले. का तर भगवंताच्या नामस्मरणासाठीच जन्म हो, यासाठी केला होता तास. आणि शेवटचा दिवस का कुछ कुछ होत आहे घेतल्याने. काय चाललंय? सगळं सोंग झालं बाबा आता या काळाला. तर आहे का नाही? रेल्वे होतो मागं, तर अजून एक कोणची की निघाली, चेन्नई एक्सप्रेस. ते पण निघाली. चेन्नई एक्सप्रेस ती पण आली होती. काय बाया सोंग करते की काय. त्याने नाव बी नाही चांगलं दिलं. म्हणजे ह्या बायला कसं भ्रमित करावं, येड्यात काढावं, हे कधीचं काम आहे बरं का. आणि याच्यावर गेली एक गेली की सगळं जायचं. काय नाही, चेन्नई एक्सप्रेस. बरेच काही नाव आहे का ते मला येईना, तर ते मला काय सांगायचं नाही. पण आता तुम्हाला खरं सांगतो की हे सर्व काही खोट आहे. याच्यावर झालेले आरोप आहेत. तर माऊली ज्ञानोबराय म्हणतात, बाबा रात्रीच्या घरी जरी सूर्य गेला तरी सूर्याला रात्र भेटायचीच नाही. काशवीचं दूध आणतो म्हणून किती कृत्रिम जरी कार्य केला तर तिच्यापासून त्याला दूध मिळणार नाही. कितीही संसार थाटानं केला, शेकड्याचे केला, दिऱ्याचे घेतला, यमके केला, तमके केला, पण त्याच्यातून त्याला सुख कधी मिळणार? संसारात थोडं सुख आहे हो, आहे सुख. संसार दुःख मूळ चोकडिंग, विश्रांती नाही कोटी, रात्रंदिवस तमळ. काम क्रोध लोभ सोडी, पाठी लागली उडाळ. कोणाने शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. कोणाला शरण जाऊ? दुःखरूप संसार आहे हो. तुम्ही सुखाचा कसा विचार करा की स्वप्न भोगलेले म्हणाला. स्वप्नच वेगळं.
सुख कशाला मरायला का वेळ शेळीच्या मागे बोंबलायला सुख पाहिजे म्हणून त्याच सुख 7 दिवस कसं जीव धरून राहिले की आता ते बी तुझ्या शेळ्या सगळ्यात मरतात माशी राहिले. 60 दिवसाच्या जर आधी गेला तर माझी तुझी एक बी शेळी राहिली. अरे बापो तिथं राहून तर काय कमावला मग एवढ्या शेळ्या गेल्यावर काय करू मग इथंच बसली आता गोष्टी. आता एवढं करू काय करू मग इथं 7 दिवस राहिलेले बरे का सगळे शेळ्या खपून गेलेले बरे. माणूस कशाला तिथं भीती पोटी राहिले का राहून राहिले का महाराजाच्या भीतीमुळे राहिले. हा मी होऊन येतो म्हणून आले नाही पंग द्यायला आले बरोबर आहे. सकाळी निघालं की फाटच फोन केली मी निघाला म्हणून जाय गेल्यावर की नाही मरता तुझी एक दिशेने राहिली लय शेळ्या शेळ्या म्हणतात तुझी एक दिशे. अरे बापू मग आता जाय आता जाय म्हणलं आज तरी नाही म्हणलं आता उद्या जातो नाही. किती भूक संसाराची भीती आहे. हा अरे बाबा तसं हुडकीत गेला तरी सूर्याला रात्र भेटली नाही. तसं तुम्ही ह्या संसारात किती सुखाची शोध घेतला तर सुख नावाची वस्तू नाही. सुख फक्त एक कुठं आहे. सुख वशे संता ठाई बहुपाई संतांच्या. सुख वशे हेची ठाई बहुपाई संतांच्या. संतांच्या पायापाशी सुख आहे आणि त्या सुखाला पात्र झालेला साधू लागतो. ते गमजा घालून फट्टे वळून निघालेला साधूंना त्या स्थितीला गेलेला पाहिजे. त्या स्वरूपात एक रूप झालेला पाहिजे आणि त्याच्या शब्दामध्ये खरी धार असते. उग काय बी करावं कुणीकडे बी वाचावं बोलावं काय बी बोंबलत फिरावं साधूचे लक्षण आहे. बोंबलत फिरणे हे साधूचं लक्षण नाही. एकांतात राहणं याचा अर्थ सर्वाला बाहेर काढून त्याच्याशी एक होणं. त्याचं नाव एकांत आहे. म्हणजे डोंगरात जाऊन बसणं आहे का. डोंगरात बसणं एकांत सगळ्याचा अंत करणं. कुणाचा कामाचा क्रोधाचा लोभाचा विषयाचा सगळ्याचा अंत करतो. अंत करतो याचा अर्थ सर्व त्याला समर्पित करतो. त्याला अर्पण करून टाकतो. ज्या वेळेला तो सर्वस्व त्याला समर्पित होतो त्याच्याशी एकरूप होतो त्याचा अंत होतो. त्याचा जो ज्ञानाचा वेद अंत ज्या वेदाच्या ज्ञानाचा अंत होतो त्याचंच नाव वेदांत. ज्ञानाचा बी अंत व्हावा लागतो बरं का. नाहीतर लई म्हणजे इतकं कोणी नाही म्हणून फुगून येते साधू. 2 चाली हो धाबा राबून पाठ राहो केलं त्याला आता जागाच नाही धरायला. बरोबर 2-4 चाली येतात. हे गाणं एखाद्या येते माझ्या काय हा ही करायला तेवढं नंतर बरं जमते. त्याला खालीवरी करून रोजचे 1000 रुपये कमवले. 2 तासाला 1000 काय 1000 मोडले. 8 दिवसाचे 16,000 आहेत. 8,000 आहेत. कोणी मास्तरला नोकरी आहे. महिन्याला किती पडतात बघा. रोजचे 2000 जर धरले वाटाळकऱ्यांनी तर 8 दुनी 16,000 आहेत. कोणाला पगार आहे. आयुष्यभर काढले त्या राठोड मामा त्याला एवढी पडली कशी. शेळी 2 तासात कमवल्या. हप्त्याला 16,000 किती पगार पडली. काय नागोर मोला बिस्लेरी पाणी मग 64,000 कशाला म्हणते वर्ष महिन्याला. खायला चपाती गरम गरम बसायला नरम झोपायला गरम. आमचे गळे चालणार भाकरी पाहिजे. अरे भंडाऱ्यात का ते खायना भंडाऱ्यातलं जमना. लाज वाटते का घरी बायको देते. एवढे लाड करून देतात. कोणाला देता तुम्ही.
संसारालाच घालता. एवढं करून कोणाच्या पाला कोणाच्या पाला खरे हकीकत आहे महाराज. तुमच्याजवळ पैसा असेल की नाही, पोरग आई आई म्हणते. हो, तुमच्याजवळ पैसा असेल किंवा आई म्हणते, बाबा म्हणते, लई गोड राहते. जसा तुमच्याजवळ पैसा संपला, गाव मानत होतो. गाव सगळे गाव म्हणे चांगला माणूस होता, घरातला बी चांगल्या घराण्यातला होता, चांगला अधिकारी होता. गाव सगळं अण्णा आले, अण्णा आले, अण्णा आले म्हणायचे. आजी, काका, मामा, दादा सगळे अण्णा आले, अण्णा आले म्हणायचे. घरी झोपले तर ना, पांघरण अंगावर निघालं तरी पांघरून जायचे अण्णाच्या अंगावर. मग अण्णा रिटायर झाला. अन्नाचं अन्न थांबलं की अण्णा अण्णाला अन्नाचं अन्न थांबलं की अण्णा अण्णाला तुमच्या जोपर्यंत आहे अण्णा आले ते म्हणते अण्णा आले, हे ना अंतिम अण्णा आले. महाराज अशी गंमत झाली, अण्णाचं अचानकच आडं गेलं. हो, अण्णाचं आडं गेलं. आता अण्णाला कोण करील? त्याला दिवाव कसं, त्याला सोळाव कसं, त्याला कपडे कोण घालावं, त्याला काय करावं? करेल किती? घंटा, 2 घंटे, 4 दिवस, 6 महिने, किती दिवस करणार आहे? हे रोज जळाले खप तिकडे मर नाही गेले. आता कसं करता? कोणी नाही रे बाबा, ह्याचा विचारच सोडून द्या. गरजेपुरता परमार्थ करा, प्रपंच करा, नाही करू नका असं नाही, तर इमानदारीनं करू नका. आणि आम्ही इमानदारीनं करते म्हणूनच करते. आम्ही काय प्रपंच कसा केला? आपण इमानदारीनं केला. कुठंच काय खायला होणे ठेवले का? मग कोण्या देवाला गेलं नाही, कोण्या सप्त्यात भंडारा केला नाही, कोण्या सप्त्याला वर्गणी दिली नाही, एकाची पंगत दिली नाही. एवढं कमवलं आणि काय करावं महाराज? वार गेलं. कुठं काय केलं नाही बापू, कोण्या पंक्तीत अन्नदान केलं नाही. काय होईल तुझ्या हाल? त्याच्यासाठी सत्कार्यात तुमच्या हातात, तुमचे हातपाय जेपर्यंत चालतात ना, तुमच्यात सत्ता आहे तोपर्यंतच तुम्ही परमार्थ करू शकता. तुमच्यापासून सत्ता गेली तुम्ही काही करू शकत नाही. पोरं देतील मी करीन हे काय नाही, खरंच काही नाही. आत्ताच करा. काय करायचं आहे ते तुम्ही काय करा, आत्ताच करून घ्या. इथूनच मोकळा. उद्या तुम्हाला कोणी विचार, तुमच्या डोळ्यासमोर आहे. कसं बोला? तुम्हीच बघू काय झाले? बघून चोर गेलेले. अरे उद्या तुम्हाला तीच पाळी. तुम्ही काही त्याची चिंता करू नका. जसे करावे तसे भरावे, देवा घरचे मी आहे. तुम्ही काही चिंता करू नका. आता तुमच्या वाटेला आले तुम्ही करा. आता काय करता? तुम्हाला अशी परिस्थिती कोणतरी करील. माझा प्रभू तुमचा सांभाळ करील. बस तुम्ही त्यांची चिंता केली, तुमची चिंता केली, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आता तुमच्या वाटेला ते कर्म आलंय, आता त्यांनीच वाट लावला असेल, आपण काय करू? त्याची विचार आहे करा, काय अडचण नाही. मला काय सांगायचं, एवढे 10-12 काय कामाचे? काय कामाचे? 12ला सांभाळी काय खाली असेल, कशी पिली असेल, काय केलं असेल कळते का? पोराला काही कळ, तुमच्या पोराला काही कळणार? किती कमावून ठेवा, तुम्हाला त्याच्याच भांडण्यामध्ये जाते. त्यानं म्हणते तुला लय दिले, ह्यानं म्हणते मला लय दिलं. आणि माझ्या पण लय कमावून बी ठेवले तिच्या पायाला खिडकी, त्याला बोंबलं ठेवले औषध तुम्ही.
एवढं करू तर काय हो, काय जन्म दिलेली आहे, तुम्ही त्याचा सांभाळ करावा का त्या मुलीने सांभाळ करावा? आता लई मायबाप मुली सांभाळतात, मुलं सांभाळत अजिबात नाही. तो ह्या काळाला मायबापाला कोण सांभाळते माहिती आहे का? मुलीच सांभाळतात, मुलं कुणाची सांभाळत नाही. लई बोलाल की दोन थोबडीत बी हाणायला मागून. हा, आता हे काळ निघालाय, जमाना उलटा आहे. हे का पटकी आली का लोकांना इतकी या जाणून की काय कमी माय कुठं आहे? अरे काय हाल चालले आहे लटक्या संसारात. मला काय सांगायचं बरं, एवढं तुम्ही कमावलं, उद्या तुमच्या समोर काय काय नाही. उभं बोंबलं फिरून काय फायदा नाही. जाऊ दे तुम्ही कशाला जाऊन. एवढं करून तुमच्या पदरात काहीच नाही. तुम्ही काय करा, जसं काश्मीला तूप नाही, तशाला शिंग नाही, वांजेला पुत्र नाही, आणि तुम्ही इतकी मेहनत केली तुमच्या पदरात काय काहीच नाही. त्याच्यासाठी तुम्ही काय करा, फक्त साधू संतांच्या संगतीत राहा, परमार्थ खरा, आनंदात राहा. जेवढं जमल तेवढं सत्कार्याला दान करा. हेच तुमच्या वाट्याला येणार आहे, आणि हेच उद्याच्या प्रसंगामध्ये, पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला मोठ्या राजाच्या सान्निध्यात असेल. आणि त्याही जन्मामध्ये, ह्या जन्मात थोडं करता आलं, त्या जन्मात लई अन्नदान करता. कारण काय, माझा परमात्मा असा आहे, तुमची जी इच्छा पूर्ती ते पूर्ण करणार आहे. पूर्ण करतो. इच्छिले ते जवळी हरीचे चरण, देते नारायण सर्व तुझं, तुला सर्व देऊन टाकतो, फक्त त्याची तू इच्छा कर. 7 बऱ्या फिरलं तर पट्टी देणं सप्त्याची. एक मागून का होईना पण परमार्थ करावं. समोर आहे तो का ते महाराज खरं रील काढली तू किती पंक्ती देते माहिती आहे? पंढरपूरला पंगत देते, काहीच नाही त्याच्याजवळ, त्याला जीव घालून ठेवलं. बरोबर, पंढरपूरला पंगत देते, गावात पंगत देते, स्वतः पंगत करते एखादं. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा जसा सप्ताह चालला तर 16-17 वर्ष झालं, तेव्हापासून तीच पंगत. घरी काहीच नाही, काहीच नाही घरी, तेव्हापासून अजून पंगत आहे. आता कालच्या पंक्तीला 15,000 रुपये लागले. काय इन्कम काय काय की नाही, त्याला काय नोकरी नाही, काही नाही. रोज काम करते, टंगड बोलून घेतली. एके वर्षी डिझेल आला नाही, एकच वर्ष चुकले. मला येणं होईना डिझेल म्हणले, येणं होईना, बर केलं टंगड मोडून. महाराजाचं माफ करायकडे गेल्या वर्षी आलं नाही मध्ये टंगड मोडले, आता मी राहिलो म्हणजे. अहो, नेम केल्यावर करावं लागतं, हे चुकत नाही. आणि इतक्या वर्षाचा नेम मोडायचं म्हणल्यावर टंगड मोडण्याचं काय मोडते ना? हा पैसे कसे दिले जमते? हा, यावं लागते. दुरून इलाज होते का? डॉक्टरला बघावं लागेल की नाही, डिग्री किती बीपी वाढली, किती राहिली, उगत तिथून पैसे दिले म्हणून ते बीज झाले, असं नाही होऊ शकत. तिथं यावं लागतंय. तसं बाबा करा, साधू संतांची सेवा करा, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सुख नाही. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम अथा विश्वात्मके धीरे निर्यज्ञ तोषावी कोणी मज द्यावी पसायला नाही दया सत्कर्मी रती वाढो दुरितांचे तिमिर जाओ जो जे वंचित तो ते लावो प्राणीदात विश्वार निष्ठांची मान द्यावी सदा कल्पतरुचारो बोलजी त्यार नाओ पियुषांचे मारतंडजी स्थापहिना किंबहुना सर्वसुखी भजोर्यादि पुरुखे अखंडित विशेष लोकविये एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो हे देवरे ज्ञान देव सुखया झाला 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 हरि ओम शांती शांती धला विठला 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 सदा सर्वदा येऊ तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणीची आता जय जय रघुवीर समर्थ स्वामी रामदास महाराज की जय बोलो रे भाई सब